शेतकरी बंधूंनो नमस्कार. पुन्हा एकदा समाधानकारक रिझल्ट आणि एक समाधानकारक खुशाल शेतकऱ्यांची आपण गाठ घेणार आहोत. द्राक्ष उत्पादक शेतकरी तुम्ही जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. द्राक्षाचं उत्पादन कसं वाढवायचं दोन्ही प्रकारे, म्हणजे कच्चा माल फ्रेश माल याचंही वजन जास्त कसं घ्यायचं आणि आपण ड्राईंग नंतर बेदाणा घेत असेल तर बेदाणाही जास्त वजनामध्ये कसा घ्यायचा या संदर्भात आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओची सुरुवात करूया, शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया आणि नंतर आपण सविस्तरमध्ये चर्चा करूया. तुमचं नाव सांगा परत. नमस्कार, मी फिरोज बाबासाहेब शेख. माझी 4.5 एकर क्षेत्र आहे माझं. गाव आणि मोबाईल नंबर सांगा. गाव भोसे, करकम भोसे. मोबाईल नंबर 76 20 79 54 24. द्राक्ष बाग आत्ता तुमच्याकडे किती एकर आहे? माझी 4.5 एकर बाग. आणि तुमचा किंवा तुमच्या वडिलोपार्जित जी शेती आहे द्राक्षाचा, हे साधारणतः किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा शेतीचा? जवळपास आमच्या वडिलांची म्हणजे ज्यावेळेस ह्या आमच्या गावात एक 4-5 शेतकरी होते मोजून, त्यांच्याकडेच द्राक्षी होती. तर म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून म्हणजे आमच्यात द्राक्षी आहे. जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त. आणि गावातील सुरुवातीच्या शेतकऱ्यांमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आपलं नाव घेतलं जातं. 100%. म्हणजे अनुभव तुम्हाला बऱ्यापैकी आहे. मी अनुभव तुम्हाला ह्याच्यासाठी विचारला की आपण जो रिझल्ट आता बघणार आहे, आपण जो रिझल्ट आता शेतकऱ्यापर्यंत दाखवणार आहोत, की तुम्ही हा तुमच्या एवढ्या अनुभवामध्ये, एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा तुम्ही हे सांगणार आहेत शेतकऱ्यांना किंवा स्वतः अनुभवणार आहेत, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आपण 1 नोव्हेंबरपासून हा जो प्लॉट आहे तुमचा किती एकराचा आहे? आपण जो प्लॉटमध्ये बसलो आहे 4.5 एकराचा 4.5 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये एका लाईनवर आपण आपल्या हंटिन ऑर्गॅनिकच्या बंपर, नॅनोसल्फ आणि नॅनोरिच असे 15 दिवसाला स्प्रे दिले होते. साधारणतः किती स्प्रे दिलेत आठवते का तुम्हाला? काहीतरी 5-6 स्प्रे. बरोबर. आपण 6 स्प्रे दिलेत आणि 6 स्प्रे दिल्यानंतर आपण 2 प्रकारे त्याचं रिझल्ट व्हेरिफिकेशन केलं आहे. तुम्ही ज्यावेळेस हार्वेस्टिंगला माल कट करत होता, लेबर वगैरे होती, त्यावेळेस आपण कच्चा माल पाहिला. तर कच्चा मालामध्ये आपल्या हंटिन ऑर्गॅनिकचे जे एक झाड होतं त्याचं आपण पूर्ण एका कॅरेटमध्ये हार्वेस्टिंग केलं आणि जिथं आपण ट्रीटमेंट दिलेली नाही तिचं एका झाडाचा माल आपण कॅरेटमध्ये काढला. तर तिथं आपल्याला साधारणतः किती किलोचा फरक जाणवला होता? म्हणजे 100% असं होतं की 25 किलोचे तुम्ही घेतले होते बहुतेक टाकण्यासाठी. 4-5 तो आपण ह्याच्यावर टाकला, शेडवर न टाकता आपण एका झाडाचा मोजला होता. त्यावेळेस आपल्याला जवळजवळ 1 ते 2 किलोचा जो कच्च्या मालात फरक जाणवला होता एका झाडाच्या पाठीमागे. आणि आपण लेबरला पण विचारलं होतं, आपण त्याचा व्हिडिओ पण काढलेला होता की जी हार्वेस्टिंग करणारे लेबर होते, आपल्या महिला होत्या, तर त्यांचं म्हणणं काय होतं की माल कसा आहे, काय आहे? त्यांचं म्हणणं होतं की मालामध्ये चमक आहे आणि वजनदार माल आहे. म्हणजे घडबे असे मोठे होते आणि व्यवस्थित होते. आणि द्राक्षामध्ये मनाची साईज आहे ती कशी होती? जाडीत बी भरपूर फरक. एकसारखी होती का लहान मोठा? नाही, एकसारखी. म्हणजे कच्चा मालामध्ये वजनही जास्त आढळलं होतं. घडाची रचना चांगली होती, म्हणजे आपण मण्यांची साईज एकसारखी होती, चकाकी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो ब्रिक्स होता, जो शुगर म्हणतो आपण, वारंवार आपण कंपनीतर्फे चेक करत होतो, तर ती शुगर कशी होती? म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट केलेल्या लाईनमध्ये आणि जिथं ट्रीटमेंट केली नाही त्याला फरक होती. जे बिगर म्हणजे तुमचे जे औषध मारलेले जे होते लाईन, त्यांना मला 17-18 शुगर होती. बरोबर. आणि ज्यावेळेस तुमचं होतं त्याला एक 20-22ची शुगर 100% त्यात दिसत. म्हणजे जवळजवळ 4 ते 5च्या फरकाने शुगर शुगरची फरक होता. आता आपण हे कच्च्या मालाच्या संदर्भात व्हेरिफिकेशन बघितलं. मला आता हे सांगा, आपण जसं तुम्ही म्हणलात की 25 किलो आपण कच्चा माल घेतला आणि तो आपण शेडवर सेपरेट टाकला, अगदी त्या मिक्स होऊ नये म्हणून वर जाळी वगैरे टाकून आपण दुसरा माल त्याच्यामध्ये मिक्स होऊ दिला नाही. आणि वाळवल्यानंतरही त्याचं वजन केलं. तर वजन केल्यानंतर साधारणतः 25 किलो पाठीमागे किती किलोचा फरक पडला? 25 किलोच्या पाठीमागं बघा, म्हणजे असा ह्या बेदाना 6-6.5 किलो होता. बरोबर आहे. 6 किलो ज्यावेळेस तुमचा होता त्याच्यामध्ये 1 किलो किंवा 1 किलोपेक्षा जादा असा थोडा फरक पडला होता. बरोबर आहे. आपल्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे. खरं तर 25 किलो कच्च्या मालापासून 6 किलो 536 ग्रॅम एवढा बेदाणा निघाला होता. आणि हंटिनचा जो 25 किलो कच्चा माल होता त्याच्यापासून 7 किलो 813 ग्राम, म्हणजे जवळजवळ 1200 ग्रॅम एवढा फरक पडला होता. तर हे थोडंसं तुम्ही आता शेतकऱ्याचं जे साधारण कॅल्क्युलेशन असतं की 25 किलो मागे 1200 ग्रॅम आहे, तर 1 क्विंटल मागं आपला जवळजवळ 48 ग्रॅम, म्हणजे जवळजवळ 5 किलो बेदाणा वाढतो. मग 1 क्विंटल मागं जर 5 किलो वाढत असेल तर 1 टना मागं 50 किलो. तुमचं कॅल्क्युलेशन काय सांगतं? म्हणजे साधारणतः एकरात जर शेतकरी 4 टन माल काढत असेल बेदाणा, तर आपल्या हंटिंगची ट्रीटमेंट केल्यानंतर कमीत कमी त्याला किती बेदाण्याचं उत्पन्न वाढू शकते?
100% वाढणार आहे, कारण की आता आपण बघितलंच आपल्या बागेतच की 25 किलो मागं 1200 ग्रॅमचा फरक पडतो. त्याप्रमाणे टना मागं 50 किलो म्हणलं तरी 4 टना मागं बरोबर 200 किलोचा फरक येतोय. 2 क्विंटल बेदाना वाढतो आपला, आरामशीर वाढतो. 200 किलो वाढतो म्हणजे खूपच हे झालंय. आणि एकरी जो खर्च आहे हंटिंगच्या आपल्या फक्त बंपर नॅनोसल्फ आणि नॅनोरिचच्या ट्रीटमेंटचा हा साधारणतः कंपनीतर्फे तुम्हाला किती सांगण्यात आला? 12,000 13,000 किंवा 15,000च्या आसपास. बरोबर, म्हणजे 15,000 एकरी आपण फक्त बंपर नॅनोसल्फ नॅनोरिचची ट्रीटमेंट केली तर जवळजवळ एकरी 200 किलोपेक्षा जास्त बेदाना आपणाला जास्त निघणार आहे. आणि हे आपल्या बागेत तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं पण आहे. आता जो बेदाना निघालेला होता आपण खरं तर हँड ग्रेडिंग केलं, हँड क्लिनिंग केलं, मशीनमध्ये टाकला नाही आणि तुम्ही स्वतःही तो बघितला होता. तर त्याची ग्रेडिंग कशी होती, म्हणजे ए ग्रेडचा जो माल असतो म्हणजे आपण म्हणतो 1 नंबर बेदाना, तर तो किती टक्के होता पूर्ण बेदाण्यामध्ये साधारणतः? काळं दिसतच नव्हतं थोडक्यात, म्हणजे सगळा A1 1 ग्रेडचाच माल होता. म्हणजे जवळजवळ आपल्या हंटिंग ऑर्गॅनिकचा A1चा माल होता. आता बघा वजन वाढलं हा पण आपल्या फायद्याचंच आहे. आणि आता जो वजन वाढलेला आहे जो हंटिंगचा माल आहे त्याच्यामध्ये ए ग्रेड पण जास्त आहे, म्हणजे हे पण आणखी आपल्याला फायद्याचं पडू शकतो. कारण 1 नंबर 2 नंबरमध्ये साधारणतः आज आपल्या पंढरपूर मार्केटला कितीचा फरक असतो, म्हणजे 1 नंबर 2 नंबरमध्ये कमीत कमी 100 रुपयेच तर फरक आहे. 100 रुपयेचा फरक आहे. म्हणजे आपला हंटिंग ऑर्गॅनिकचा जो माल आहे जवळजवळ सर्व A1 असल्यामुळे आपल्याला जो A1 क्वालिटीचा रेट आहे तोच आपल्याला मिळणार आहे. हा दुसरा फायदा आहे आपला. मग मला तुम्हाला असं विचारायचं होतं की जे शेतकरी काळजीत असतात की मालाचं वजन भरत नाही, गोडी भरत नाही किंवा बेदाना जास्त कसा काढायचा, कच्चा माल आहे किंवा घडाची सेटिंग आहे, मण्याची साईज आहे, त्याच्यामध्ये शुगर आहे, ह्याच्या संदर्भात ज्या अडचणीच असतात शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण तुम्ही हे मागच्या 2-3 महिन्यामध्ये स्वतः अनुभवलेलं आहे, खूप जवळून बघितलेलं आहे. आता कसं आहे सर, मी स्वतः वापरून बघितले तुमचे प्रॉडक्ट. माझा माल एक तर 2-4 वर्ष झालं कधी फुगला नाही. ज्या टाईपमध्ये पाहिजे होता तशी त्याची जाडी वगैरे येत नव्हती. मला बऱ्यापैकी ह्या वर्षी जाडीचा प्रश्न माझा मिटलेला आहे. म्हणजे दुसरी गोष्ट आता त्यात एक राहिली की तुमचं प्रॉडक्ट 100% न वापरल्यामुळं मला वजनात घट मिळाली. जाडीमध्ये बरोबर 100% फरक जाणवला. पण तेच जर मी कंटिन्यू केलं असती तुमची औषधं जे थोडीफार घेतली होती मी, तर मला त्यात सुद्धा 100% फरक जाणवला. म्हणजे वजनात सुद्धा शेतकरी जो रिझल्ट सांगताय हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ह्यांनी हे जे 2.5 एकर ते 4 एकर बाग आहे द्राक्ष बाग, ह्याच्यावर आपले सीड ग्रो प्लस हे शेवटच्या टप्प्यामध्ये 1 2 ते 3 वेळा ॲप्लिकेशन केलेलं आहे की ज्यामुळे द्राक्ष फुगवण्याचा ह्यांचा जो प्रॉब्लेम होता तो जो बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला. पण यांचं असं म्हणणं आहे की आपण जी बंपरची ट्रीटमेंट एका लाईनवर दिली ती जर कंटिन्यू ठेवली असती 4 ते 5 महिन्यासाठी तर हा जो वजनामध्ये त्यांना असं वाटतं की वजन आणखी वाढलं असतं. जे आता आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते वजनही वाढून आलं असतं. आपण हे कंपनीतर्फे हंटिंग ऑर्गॅनिक्स कंपनीच्या परमन फार्मिंग सोल्युशन मोडलिंगमधून आपली टीम वारंवार आपल्या बांधावर आली, द्राक्षाच्या बागेत आली, आपणाला मार्गदर्शन करत आलं आणि जो रिझल्ट आला आहे तो याच्यामध्ये कुठलीही कमी जास्त तुम्हाला न सांगता अगदी डोळ्याने दाखवलं. ह्याबद्दल तुम्हाला समाधान वाटतंय, कसं वाटतं? समाधानकारक आहे. आणि आता हा 4.5 एकराचा प्लॉट पूर्ण 100% ह्या कंपनीतर्फे मी करणार आहे. कारण की रिझल्टच डोळ्यांनी पाहिलेत ना की 100,000 कंपनी आहे ते ह्याचं आणून मार त्याचं आणून मार, त्यापेक्षा ही एकदम चांगलं आणि परवडेबल आहे आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी. आता बघा ना 15,000 आपण एक्स्ट्रा टाकले असते तर जवळजवळ 2 क्विंटल बेदाना आपला एक्स्ट्रा निघतो, म्हणजे हे खूप परवडण्याची गोष्ट आहे. शेतकरी बंधूंनो, फिरोजभाई शेख यांनी आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. हंटिंग ऑर्गॅनिकचा त्यांना कसा रिझल्ट आला, त्याच्यानंतर बेदाण्याची क्वालिटी कशी येईल किंवा 2-3 प्रकारे आपल्याला नफा कसा जास्त मिळवता येईल हे पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. हंटिंग ऑर्गॅनिकच्या पूर्ण टीमतर्फे मी शेतकऱ्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद.